कालच मी एक न्यूज वाचली ज्यामध्ये असं लिहिलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये खूप साऱ्या इन्व्हेस्टरने त्यांची एसआयपी बंद केली आहे. तर एसआयपी बंद करायची नाहीये. जर आपल्याला लॉंग टर्म मध्ये जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर हाच टाइम आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचा मार्केटमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की एसआयपी का बंद करायची नाहीये. मी तुम्हाला ते एक्झाम्पलद्वारे दाखवणार आहे. इकडे आपण बघू शकतो एका इन्व्हेस्टरची 2024ला 10 एप्रिल 2024ला मी एक एसआयपी स्टार्ट केली 5,000ची. तर यामध्ये आपण बघू शकतो परचेस एनएव्ही आणि करंट एनएव्ही. परचेस एनएव्ही म्हणजेच आपण त्या एनएव्हीला हे बाय केले आहेत युनिट्स, आणि करंट एनएव्ही म्हणजे आता त्या स्कीमची ती एनएव्ही चालू आहे. आणि जेव्हा आपण बाय केलंय 10 एप्रिल 2024ला तेव्हा त्याची एनएव्ही 147 होती. त्याच्यानंतर जेव्हा मार्केट वरती गेलं म्हणजेच एनएव्ही तुम्ही बघू शकता 162, 175, 180, तेव्हा आपल्याला युनिट्स कमी मिळालेत. तुम्ही बघू शकता तिकडे 175च्या वेळी 28 युनिट्स मिळालेत, 174ला पण 28 आहेत आणि 180ला पण 27 युनिट्स मिळालेत. आणि आता जेव्हा मार्केट डाऊन आहे तर तुम्ही बघू शकता की 10 जानेवारी 2025ला आपण जे बाय केले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला युनिट्स 29 मिळालेत आणि डिसेंबरमध्ये बाय केले त्यावेळी 27 युनिट्स होते. तेव्हा एनएव्ही तुम्ही बघू शकता 182 आहे आणि आता करंट एनएव्ही जी आहे ती 158 आहे.